माऊलींचे नाव घेतले आणि संकटातून मार्ग निघत गेला. भक्तांचे हृदयस्पर्श अनुभव. जय सियाराम माऊली. कधीकधी आयुष्यामध्ये अशी वेळ येते की आपल्या हातात काहीच उरत नाही. डॉक्टर, औषधं, पैसा, प्रयत्न सगळं करून झालेलं असतं. पण मनाला एकच प्रश्न सतावत असतो, आता पुढे काय? आणि अशा वेळी एखाद्या भक्ताच्या तोंडून फक्त एकच शब्द बाहेर पडतो, माऊली. आज नरेंद्रवाणीच्या माध्यमातून आपण अशाच काही भक्तांनी सांगितलेले अनुभव ऐकणार आहोत. हे अनुभव वेगवेगळ्या भक्तांचे आहेत. परिस्थिती वेगवेगळी आहे, संकट वेगवेगळी आहेत, पण प्रत्येक अनुभवाच्या केंद्रस्थानी एकच गोष्ट आहे, माऊलींवरील अढळ श्रद्धा. एका भक्ताने आपल्या कमेंटमध्ये सांगितलं, त्यांच्या आयुष्यामध्ये अनेक संकट आली. कधी एखादं काम अडायचं, कधी अचानक एखादी अडचण समोर उभी राहायची, कधी परिस्थिती हाताबाहेर जात असल्यासारखी वाटायची. पण त्याचं एक निरीक्षण होतं, माऊलींचं नाव घेतलं की मनात एक वेगळाच धीर निर्माण होतो. कदाचित बाहेरची परिस्थिती लगेच बदलत नसेल, पण परिस्थितीला सामोरं जाण्याची ताकद मात्र मिळते. आणि भक्तीचा हा अनुभव फार वेगळा असतो, कारण भक्ताला नेहमी असं वाटत नाही की माझ्या आयुष्यात कधी संकट येणार नाही. उलट तो म्हणतो, संकट येऊ दे, पण त्या संकटात माझ्या माऊलींची साथ असू दे. आणि हीच भावना या सर्व अनुभवांमध्ये वारंवार जाणवते. दुसऱ्या एका भक्ताने सांगितलेला अनुभव तर विशेष भावुक करणारा आहे. त्यांच्या वडिलांना अचानक हृदयविकाराचा झटका आला होता. घरात घबराट निर्माण झाली. अशावेळी कोणाचंही मन स्थिर राहणं कठीण. पण त्या भक्ताने माऊलीची आठवण केली. मनात एकच प्रार्थना होती, माऊली, माझ्या बाबांना काही होऊ देऊ नकोस. पुढे उपचार झाले, परिस्थिती हळूहळू सुधारली. आज ते फक्त आपल्या वडिलांकडे पाहतात आणि म्हणतात, माझ्यासाठी ही माऊलींची कृपा आहे. वैद्यकीय उपचार झाले, डॉक्टरांनी प्रयत्न केले, कुटुंबाने धावपळ केली. पण त्या सगळ्या काळात भक्ताच्या मनात आधार दिला तो माऊलींच्या नावाने. आणि कधीकधी हेच सर्वात मोठं असतं, कारण संकटाच्या काळात शरीरावर उपचार डॉक्टर करतात, पण मनाला उभं करण्याचं काम श्रद्धा करते. असाच आणखी एक अनुभव एका भक्ताने सांगितला. त्यांनी लिहिलं होतं की, माऊली, माझ्या आयुष्यात आल्यापासून माझं जीवन खूप बदललं. घरामध्ये आधी सतत तणावाचं वातावरण होतं. काही गोष्टी मनासारख्या होत नव्हत्या. पण भक्ती सुरू केल्यानंतर त्यांच्या विचारांमध्ये बदल होऊ लागला. त्यांना एक गोष्ट जाणवली, पूर्वी छोट्या संकटांनीही मन खचायचं. आता मात्र तेच संकट आलं तरी मन एका आवाजात असतो, घाबरू नकोस, माऊली आहे. हे वाक्य ऐकायला साधी आहेत, पण ज्यांनी संकटाचा काळ अनुभवला आहे त्याला या शब्दांची ताकद माहीत असते. आणखी एका भक्ताने सांगितलं की त्यांच्या कुटुंबामध्ये माऊलींची भक्ती अनेक वर्षापासून आहे. त्यांच्या मते, माऊलीच्या नावामुळे आमच्या घरात एक वेगळाच आधार निर्माण झाला आहे. त्यांनी अनेक प्रसंग अनुभवले. कधी काम अडलेलं असताना मार्ग निघाला, कधी संकट अगदी जवळ येऊन थांबल्यासारखं वाटलं, कधी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य झाली. आणि प्रत्येक वेळी त्यांचं मन माऊलींच्या चरणांकडे वळलं. ते म्हणतात, माऊलींची साथ असेल तर कोणाचीही साथ नसली तरी मनाला भीती वाटत नाही. किती सुंदर भावना आहे ना. कारण गर्दीमध्ये आपल्यासोबत खूप लोक असतात, पण एकटेपणात, संकटात, रात्रीच्या शांततेत जेव्हा आपण स्वतःशीच झुंजत असतो, तेव्हा आपल्याला आधार देणारी एक श्रद्धा असणं किती मोठी गोष्ट आहे. एका भक्ताने तर आपल्या अनुभवात सांगितलं की त्यांच्या कुटुंबावर एका काळात खूप मोठं संकट आलं होतं. परिस्थिती अशी होती की आता यामधून बाहेर पडणं कठीण आहे, असं त्यांना वाटत होतं. पण त्यांनी माऊलींची सेवा आणि नामस्मरण सुरू ठेवलं. त्यांच्या शब्दात सांगायचं तर, प्रश्न लगेच संपले नाहीत, पण मला प्रश्नांशी लढण्याची ताकद मिळाली. आणि खरं सांगायचं तर ही ओळ या संपूर्ण अनुभवाचा सारांश सांगते.
भक्ती म्हणजे नेहमी संकट नाहीसं होईल अशी अपेक्षा नाही. कधीकधी भक्ती म्हणजे संकट असतानाही मन न तुटणं. एका भक्ताने तर अतिशय साध्या शब्दात लिहिलं होतं, माऊलींचं नाव घेतल्यावर माझ्या मनाला शांतता मिळते. यात कोणताही मोठा चमत्कार सांगितलेला नाही, पण कदाचित हा देखील एक मोठा अनुभव आहे. कारण आजच्या धावपळीच्या आयुष्यात पैसा आहे, काम आहे, जबाबदाऱ्या आहेत, मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, पण मनाची शांतता कुठे आहे? आणि एखाद्या भक्ताला जर काही क्षण माऊलींसमोर बसून मिळत असतील, डोळे मिटून नामस्मरण करताना मन शांत होत असेल, तर त्याच्यासाठी तीच तर मोठी कृपा आहे. आणि आता आणखी एक अनुभव. एका भक्ताने सांगितलं की त्याच्या आयुष्यात अनेक वेळा वाईट प्रसंग आले. काही प्रसंग इतके अचानक होते की त्यांना नंतर मागे वळून पाहताना वाटायचं, त्यावेळी आपण वाचलो तरी कसे. त्यांनी त्या प्रत्येक प्रसंगाचं श्रेय माऊलींच्या कृपेला दिलं. त्यांच्या श्रद्धेचा आधार होता. माऊलींचं नाव घेऊन केलेली सुरुवात कधी वाया जात नाही आणि म्हणून ते प्रत्येक महत्त्वाच्या कामाआधी माऊलीला आठवतात. एका भक्ताने आणखी एक सुंदर गोष्ट सांगितली. त्यांच्या घरामध्ये माऊलींची प्रतिमा आहे. दररोज त्या प्रतिमेसमोर दिवा लावला जातो. कधी वेळ मिळाला तर आरती होते, कधी फक्त 2 मिनिटं हात जोडले जातात, कधी मनातल्या मनात संवाद होतो. पण त्या भक्तासाठी ती प्रतिमा केवळ फोटो नाही, ती त्यांच्या आयुष्यात एक भाग झाली आहे. ते म्हणतात, घरात कोणी नसताना देखील मला असं वाटतं की मी एकटा नाही. ही भावना ऐकताना मन थांबतं. कारण भक्त आणि त्याच्या आराध्य दैवतच नातं हे शब्दांमध्ये पूर्ण सांगता येत नाही. ते अनुभवावं लागतं. आणि कदाचित म्हणूनच इतके भक्त आपल्या कमेंटमध्ये लिहितात, माझ्याकडे माऊलीचा अनुभव आहे. कोणाचा अनुभव आरोग्याशी संबंधित आहे, कोणाचा कुटुंबाशी, कोणाचा संकटातून बाहेर पडण्याचा, कोणाला माऊलीच्या नावाने मानसिक आधार मिळाला, कोणाला सेवेमध्ये समाधान मिळालं आणि कुणी फक्त एवढंच म्हणतं, माऊली माझ्यासोबत आहे, एवढंच पुरेसं आहे. या सगळ्या अनुभवांमध्ये एक गोष्ट समान आहे, तो म्हणजे विश्वास. म्हणूनच नरेंद्र वाणीच्या या व्हिडिओमधून एक छोटीशी विनंती. तुमच्याही आयुष्यात माऊलींशी संबंधित असा एखादा अनुभव असेल, एखादं संकट टळलं असेल, एखाद्या कठीण प्रसंगात तुम्हाला मानसिक आधार मिळाला असेल, एखाद्या क्षणी माऊलींचं नाव आठवलं आणि मनाला शांतता मिळाली असेल, तर तो अनुभव स्वतःपुरता ठेवू नका. खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा अनुभव कदाचित तुमच्यासाठी एक छोटीशी आठवण असेल, पण तोच अनुभव एखाद्या दुसऱ्या भक्ताला संकटाच्या काळात धीर देऊ शकतो. कदाचित तुमची एक कमेंट एखाद्या निराश व्यक्तीला पुन्हा उभं राहण्याची ताकद देईल आणि कदाचित तुमच्या शब्दांमधून एखाद्याला पुन्हा एकदा मनापासून म्हणावंसं वाटेल, माऊली मी आलोय, आता तुम्ही पहा. जय सियाराम. आणि अजून अशाच भक्तांच्या अनुभवांमध्ये एक गोष्ट पुन्हा समोर येते. माऊलीला हाक मारणारा भक्त कधी म्हणतो, मी तुम्हाला शोधत होतो, पण पुढच्या क्षणी त्याला जाणवतं, अरे माऊली तर आधीपासूनच माझ्यासोबत होती. आणि इथूनच पुढचा अनुभव तर आणखी हृदयस्पर्शी आहे. माऊलींचे अनुभव ऐकताना एक गोष्ट नक्की जाणवते. आपण माऊलीला कितीही शोधलं, तिची कितीही भक्ती केली, तिच्यासमोर कितीही वेळा नतमस्तक झालं, तरी माऊलींची कृपा नेहमी कधी कुठल्या रूपाने आणि कुठल्या क्षणी आपल्या आयुष्यात येईल हे कुणालाच सांगता येत नाही. कधी ते संकटातून मार्ग दाखवतात, कधी मनाला धीर देतात, कधी अश्रूंना आधार देतात आणि कधी फक्त आपल्या मनात एक विश्वास निर्माण करतात. घाबरू नकोस, मी तुझ्यासोबत आहे. आज तुम्ही ऐकलेलं हे अनुभव त्या भक्तांच्या श्रद्धेचे अनुभव आहेत. तुमच्याही आयुष्यात माऊलींशी संबंधित असा एखादा अनुभव असेल तर तो खाली कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा एक अनुभव कदाचित हजारो भक्तांपर्यंत पोहोचेल आणि एखाद्या दुःखी मनाला पुन्हा आशेचा किरण मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर नरेंद्र वाणीला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि हा अनुभव आपल्या स्वामी भक्तांपर्यंत शेअर करा. कारण
अनुभव एकाचा असतो, पण त्यातून मिळणारी श्रद्धा हजारोंची असू शकते. माऊलींच्या चरणी एकच प्रार्थना, ज्याच्या आयुष्यात आज अंधार आहे त्याच्या आयुष्यात आशेचा एक दिवा नक्की पेटू दे. माऊलींची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. जय सियाराम. आपण पुन्हा भेटू अशाच एका हृदयस्पर्शी अनुभवासोबत. तोपर्यंत माऊलींचे नामस्मरण करत राहा. श्रद्धा मनात जपा आणि लक्षात ठेवा, माऊलींवर विश्वास ठेवला की मनाला आधार मिळतो आणि आधार मिळाला की अवघड वाटणारा प्रवासही सोपा होतो. हीच नरेंद्रवाणी भक्तीच्या अनुभवांची, श्रद्धेच्या शब्दांची आणि माऊलींच्या नामाची. जय सियाराम.